परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत। उपविभागीय कृषी अधिकारी ते कृषी पर्यवेक्षकापर्यंतचे 7 जण निलंबित करण्यात आलेत। कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत। पण हे प्रकरण नेमकं आहे काय? तर समृद्धी महामार्गासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यासाठी जी यंत्रणा असते त्याचबरोबर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या मार्गावरील वृक्ष संख्या किती आहे याचं मूल्यांकन केलं जातं। हे मूल्यांकन अतिशय चुकीच्या पद्धतीने या अधिकाऱ्यांनी दिलं होतं असा आरोप त्या अधिकाऱ्यांवर होता। त्यामुळे त्या प्रकरणात त्यांनी फेर चौकशी केली आणि पाहणी केली। त्यानंतर त्यांनी या अधिकाऱ्यांनी वाढीव मूल्यांकन दिल्याचं समोर आलं। 100 कोटी दिलेल्या या वृक्षांच्या मूल्यांकनासाठी 9 ते 10 कोटी रुपयांमध्ये बसत होतं। यावरूनच अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता। पहिल्यांदाच अशा पद्धतीची मोठी कारवाई होतीये। यानंतर आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।